नमस्कार मित्रांनो, शुभ दुपार म्हणलं तर चालेल कारण दुपार झाली बघा. आणि ही कशी सायना बसली बघा झाडाखाली. आज हाय लस्सी तब्येत बघा, मी लस्सी बनवली आहे एकदम घट्ट पैकी आहे बघा. आणि शनी बसले तर म्हणल्यावर म्हणलं दुपारचे गार काय तर खायला त्यांना द्यावं म्हणून केली बघा लस्सी. प्यायला प्यायला लस्सी खात नाही ती व पेते ती, पण माझं चुकून तोंडांना गेलं. धरा एवढा मस्त पैकी. मला त्याला लुणी म्हणते ती व फेस नाही व. पिऊन तर बघा नुसती गार आहे, नुसती थंड थंड गार. कशी लागते? मस्त लागते कशी. काय काय टाकले सांगा बरं त्याच्यात? वेलदोड, साखर. हा वेलदोड बघा, वेलदोड टाकलं ना मग चव येते. आणि आम्ही करायला लागली शाबू योगा चुलीवर. तिथं सावलीलाच आपण चूल मांडली आहे आणि माझा हाय आज उपास, त्यामुळं शाबू चुलीवर करायला लागली आहे. आणि ताईचं तर चालू आहे बघा, तिला काय दुकानातलं वेपर्स ती द्यायचं नव्हतं, पण आज हिने आणली उपासाला मला चिली मिली. बटाट्याच असते ती बघा, खायला बोलवती काय. आज दिलंय 2-3 दिवसात ना, आज दिलंय म्हणल्यावरती खाय चालू आहे तिचं. आणि हिने गेलं तर बाहेर आता झाले तर त्यामुळे बघा कसं चालू आहे, हळूच पातील वाढाय चालू आहे हळूच. उन्हाचं गार गार प्यावं म्हणलं. इथं माणसं पण आहे ती वेटिंगला म्हणलं हा आम्हाला पण प्यायचं आहे म्हणलं, पण माझा पण ग्लास भरलेलाच आहे बघा. ताई काय आपली पियत नाही, त्या तिला काय म्हणजे खोकला सर्दी असल्यामुळं गार पण आम्ही काय देत नाही बरं का मित्रांनो तिला. आणि ताईला काय आणलं होतं तुम्ही? बटरचा पुडा बघ बाई, सकाळी त्याला चहामध्ये तिला खायला. आणि हे टोस्ट आणलेत बघा. डॉक्टरने सांगितले तिला काय बिस्किट देऊ नका म्हणून. बिस्किट दिलं की तिला कफ होतेलं म्हणून सांगितले, त्यामुळं पाव घेऊन आले. तर मग ते डॉक्टरने सांगितले ना पाव ती असं खायला द्या, पण तिला बिस्किट ती काय देऊ नका म्हणून खायला. आणि होय व जेवायच काय आहे का ना, मी शाबू करायला लागली. आता काय तुमची लसीवरच भागलं का काय? घ्या अजून एक प्याला. हा एक ग्लास. अहो घ्या एक. अहो नको 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 म्हण नका, चढते अंगाला. हा ना कशी ताई सांगते आपल्याला हा ना म्हणून. हा घ्या म्हणा एक घोट प्या म्हणा पप्पाला. काय तुला देऊ ढेकर आली का व एवढ्यानंच फाड बसलेलं आहे. आणि उन्हाळ्यात गार पेल्यानंच भारी वाटतं बरं का. जेवणात कोण ही करत नाही. आता कसं आहे पाणी पाणी जास्त होतं या. स्वतः गिळायला लागतंय काय उपवास आहे म्हणून. हंती शाबू, मिरच्या, बटाटन. मग आता हे शाबूला लागतेच गे, मिरच्या लागते. दुसऱ्याचं काय करायचं? दुसऱ्याचं काय तुम्हाला कोणी जाऊन सांगितलं होतं बसायला गावात जाऊन? एवढं नाही गेलाय कवा, सकाळी गेलेला आता आलाय. हा फोन करून करून बोलवून घेतलं या. हा स्वतः पोटाची काळजी नाही का स्वतःला? आपलं चालू आहे आपल्याला स्वतःला खायला. होय गे. तुम्हाला भुका लागल्या काय आता? तिकडं चालू आहे सारखं. कसं आहे दणका उठवलाय. तिला जे आवडतं ते खाणार ना. कार वाजवते. आणि त्यात ती आजारी पडल्यामुळे तुम्ही तिला दुकानात काय दिलं नव्हतं, आज आणलंय म्हणले बरोबर तिनं पण ओळखले. आता मी सगळंच खाणार आहे, ती दुसऱ्याला कोणालाच देत नाही. फिटाटन फिरू द्या तुम्ही. काय आपलं उपास असले माणसाला काय खाय येत नाही. बटाटा नुसतं बाद झालं की उपासाला बटाटे काय भाजी बनवायची काय? त्या शाबूत आपल्याला टाकायचं. पिली तर मधीच काय नाही. कशाला सोडली ती म्हणजे गारव्याला ना ग. त्यांना पण ऊन लागतं या. ऊन कसलं पडतं या. त्यांचा पण जीव आहे हा. ते पत्र्या जाळीत असते ती, त्यांना कसं होतंय सांगा बरं. तुम्हाला तर कोंडून ठेवायला पाहिजे त्या पत्र्या जाळीत. बघे कसं होतं या. आपल्याला साधं घरात दम निघणं म्हणून सावलीला झाडाखाली येऊन बसतो या. मग त्या प्राण्यांचं पण तसंच असतं व. आपण जाणार असतं, त्यांना काय वाचाय का सांगायला सांगा बरं? त्यांना नाही वाचा, पण तुला कळून ये का? मला कळलंय म्हणून तर मी दिली ती सोडून. तुम्हीच म्हणला की मला कशाला सोडून दिली. हा सोडती ती आता त्यांना खायला उकडायला लागलं. लाईट पण गेली. काय घरात दम निघणं म्हणून आपलं म्हणलं सावली झाडाखाली बसली होती, जरा डोकं चालवलं. म्हणलं चूल पण तिथंच मांडावे आणि आपलं इथंच बनवावं. आपल्याला शाबूचं बघा वडं पण करा येतात, पण मी काय आता वडं करत नाही. मला एवढं टायमिंग पण नाही
आणि शाबू संध्याकाळी भिजू घालायला लागतो आणि बटाटे शिजवून घ्यावं लागते ती, मग ती कसं एकदम भारी होते तर वड. आणि इथं बघा पप्पानं काय काय आणलंय हिला, कुरकुर आणले, कुरकुऱ्यात भेटले तिला गिफ्ट ती तसलं. त्याच्यामध्ये ती कपन बशी भेटली बघा, ती जॉईन करायचं आहे तिला. ती कुरकुर खायला पडलेलं नसतं, ती काय कसं असतं त्याच्यात जी गिफ्ट मिळते तर तिला ती लय आवडते. आणि याने गेलं तर सकाळ आणले मला पण सकाळ तुला छान पाव खायला बघा म्हणून आणले तर या गेलं तिकडच बसलं. आता आले तर या फोडून देऊ फोडायला नाही ड्रेस फोडून करू दे मला शाबू. मला तर भूका लागली ते, तुला तुम्हाला काय भूक लागत नाही, असलं चाण्याचं न खाल्ल्या कशाला भूक लागते ते.